नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 20 जानेवारीला झालेल्या नवोदय परीक्षा आणि या परीक्षेचा कट ऑफ किती लागेल, नेमका किती गुणावर सेफ स्कोअर असेल असं या व्हिडिओच्या माध्यमातून सगळ्यांना सांगणार आहे. तर गेल्या वर्षीचा कट ऑफ आणि या वर्षीची तुलना, बरं, तसेच ग्रामीण शहरी कॅटेगरी वाईज कट ऑफ किती लागेल. सरळ सोपा आहे. गेल्या वर्षी परीक्षा झाली होती, गणित विषय थोडासा टफ होता, मराठी सोपी होती, बुद्धिमत्ता सोपी होती. बरं, या वर्षी आणि गेल्या वर्षी टाईम बी भरपूर होता, 10-12 महिन्याचा कालावधी होता. या वर्षी टाईम 7 महिन्याचा आहे, 7 ते 8 महिने किंवा 7 महिने धरा. तसेच परीक्षा लवकर आणि परीक्षा पण लवकर आली आणि कट ऑफ आणि पेपर पण हार्ड आला. मराठी पण हार्ड आली, मुलांच्या दृष्टिकोनातून हार्ड आहे. गणितसुद्धा हार्ड आहे मुलांच्या दृष्टिकोनातून, बरोबर आहे. आपल्याला बाहेर पेपर आल्यावर आपण बघून व्हिडिओ हे बघ ते बघ आहे ना, आणि त्याच्यातून म्हणतात सोपा आहे पेपर. कशाचा सोपा आहे, बुक्की आहे ना. बाहेर आल्या तर कोणी सोपा म्हणते, 6वी-7वीचे पोरं आहे ना. त्या फायनल मॅचला दबाव असते, माहिती आहे आपल्याला फायनल मॅच. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजेच कोणताही जिल्हा, आता जास्त मी तुलना करतो एकदम टफ जिल्ह्यांची, बरोबर आहे. अति जे दुर्गम जिल्हे आहेत तर तिथं कट ऑफ कमी लागेल याच्यापेक्षा, याच्यात काय वाद नाही. जसं की गडचिरोली म्हणा, अमरावती, यवतमाळ, जिथं जास्त नवोदयची क्रेज नाही तिथं कट ऑफ कमी लागेल, राईट. ज्या जिल्ह्यामध्ये क्लासेसची संख्या, हॉस्टेल वसतिगृहांची संख्या, तसेच भरपूर शिक्षणाचं म्हणजे जास्त स्कोप आहे तिथं तर कट ऑफ जास्त लागेल. तर किती लागेल नेमका बघा. आधी शहरीची तुलना करूया, शहरीला कट ऑफ किती लागेल, राईट. आणि नंतर करूयात शहरीमध्ये मुले आणि मुलींचा कट ऑफ. बरं, आता एक गोष्ट झाली शहरीची. मुलांचा कट ऑफ लागेल बघा शहरीचा 80 पैकी प्रश्न. 80 पैकी प्रश्न किती, एक 75 किंवा 76 प्रश्न सेफ स्कोअर प्लसच्या वर आहे ना. तर 75 पण 76 प्रश्न किंवा 76च्या वर, 76 प्रश्न किंवा 76च्या वर मुलांचा कट ऑफ. गोष्ट आहे शहरीची. जे टफ जिल्हे यांचा विचार करायलो, टफ जिल्हे नाही त्याचे 2-4 प्रश्न कमी करा, 1 प्रश्न 2 प्रश्न 3-4 प्रश्न, राईट. मुलींचा कट ऑफ, मुलींचा पण लई नाही, पण एक 73 ते 74 प्रश्न आहे ना. 75 किंवा 75च्या वर, त्यात काय वादच नाही बाबा. कारण इनमिन जागा तर किती असतात त्यांना, 20, आणि 20 मुलं सहज भेटतात. पेपर हार्ड होता त्याच्यामुळं तर इथपर्यंत आलं. पेपर सोपा असायला तर 78, 79, 77 इतके पोरं हुशार झाले, लई नमुने हुशार होतं, बरोबर आहे. बघा, शहरीची तुलना मुले, शहरीची तुलना मुली, राईट. शहरीची तुलना 76च्या वर, 76 किंवा 76च्या वर, आणि 75 किंवा 75च्या वर मुली. बरं, आता ह्याच्यात कॅटेगरी म्हणलात तुम्ही, कास्ट वाईज जर म्हणलात तर कास्ट वाईजचा विचार. आता बघा मुलींची झालं. आता इकडे बघा, ह्याच्यात जनरल सगळ्या OBC फक्त आणि SC आणि STचा कट ऑफ. SC आणि STचा कट ऑफ किती लागेल आहे ना. SC मुली एक 74 किंवा 74च्या वर, 74 किंवा 74 प्लस, आणि ST 74 प्रश्न, बरं, किंवा 74 प्लस, आणि STचा कट ऑफ 70 किंवा 70 प्लस, 70 प्रश्न किंवा 70च्या वर शहरीचा, बरोबर आहे. आता त्या जिल्ह्यातल्या कॅन्डिडेटनुसार डिपेंड आहे. जर जास्त कॅन्डिडेट असले तर कट ऑफ जास्त जाऊ शकते, कमी असले तर एखादा आणि त्याच्यात बी हुशारच्यावर डिपेंड आहे, राईट. हे झाली शहरीची तुलना. ग्रामीण मुले आणि ग्रामीण मुली, राईट. ग्रामीण मुले लक्षात घ्या. माझं तर मत आहे यावर्षी कट ऑफ थोडासा खाली येऊ शकतो. किती, 74 किंवा 74पेक्षा वर. कोणासाठी, जनरल, OBC आहे ना, सगळे बाग, फक्त SC ST सोडून
74 प्रश्न ज्याचे बरोबर आले किंवा 74च्या वर, 74 किंवा 74पेक्षा जास्त. बरं, मुलींचा कट ऑफ पण असाच राहील, बरोबर आहे, 74 किंवा 74पेक्षा जास्त. आता मुलींची संख्या थोड्या मुली कमी असतात, आता कमी लागतात त्याच्यामुळे, किंवा 74 प्लस किंवा एखादी संख्या इथं घटती 73 पण पकडा इथं, राईट. 73 म्हणजे 91 मार्क, राईट. 73 किंवा 73च्या वर सहज शक्य आहे. बरं, गोष्ट आहे ग्रामीणचीच, गोष्ट आहे SC STची, गोष्ट आहे SC आणि STची. तर चला, गोष्ट SC आणि STची आहे, ग्रामीणची, बरोबर आहे. आता इथं बघा, इथं 72 प्लस 72च्या वर ग्रामीण सहज शक्य आहे. आणि STचा कट ऑफ तर मग बघायचं कामच नाही. 66 किंवा 67च्या प्लस सहज कट ऑफ आहे ग्रामीण ST. 67 प्लस लय झाली, 67 म्हणजे एखाद्या वेळेस 65 वर बी लागल, राईट. आता सगळेजण म्हणजे 74 सगळे सेफ मुलं किती जेव्हा 73 किंवा 73च्या वर सगळे सेफ आहेत. 73 किंवा 73च्या वर सगळे, जे ग्रामीण शहरी पकडा, 73 किंवा 73च्या वर. बरं, त्याच्यात आता हँडिकॅप, अपंग जर असला, समजा अपंग विद्यार्थी असला, हे ना रे, तर त्यांचा कट ऑफ समजा शहरीचा कट ऑफ किती असेल, शहरीचा समजा 70 किंवा 70 प्लस असेल, आणि ग्रामीणचा किंवा इथं 72 पकडा, थोडंसं इथं 70च पकडा, आहे ना, अपंगामध्ये जास्त भेटणार नाहीत. आणि इकडं ग्रामीणचा जरी कट ऑफ भेटला तर 65 किंवा 65. व्हिडिओ बंद झाला, व्हिडिओ कट झाला, इथे स्टोरेज फुल झालं. तर मग कशाचं काय, तर अपंगामध्ये शहरी नाही, व्हिडिओ बंद नाही, चालू आहे, बघ रे, संकेत देणार आहे बघ. अपंग शहरी 70 किंवा 70 प्लस, हे ना. आणि ग्रामीण, आता गेल्या वर्षी क्लासची आपल्या तुलना करायची झाली तर ग्रामीण अपंग, हे ना, तर मला वाटते 68 वर बसला होता. 80 पैकी 68 वर सहज बसला होता. ग्रामीण होता आणि अपंग होता. 68 वर 80 पैकी 68, है ना. तर म्हणजे यावर्षीचा पेपर हार्ड आहे वागवून. बरं, यांनी सगळी तुलना जर करायची झाली तर जनरलच्या मुलांसाठी प्रश्न असते 73 किंवा 73च्या जास्त ज्यांना गुण आहेत, 73 किंवा 73पेक्षा जास्त सहज म्हणजे सहज पात्र होतात असा माझा अंदाज आहे. हा अंदाज खरा ठरल. आणि खरा ठरल काय, आता किती हुशार मुलं असले, 4-5 चूक, कालच्या तर परीक्षेत 100% 3-4 चुकीले तर हुशार मुलांनी, बरोबर आहे. उगेच तुरळक मुलं बघायला भेटतात, जे 1-2 मार्क कमी, तुरळक 5-7 मुलं, पूर्ण जिल्ह्यामध्ये 7-8 मुलं की बाबा 1 कटला, 2-3 कटले, हे ना. पण जास्तीत जास्त 4-5-6-7 असे मुलांनी कटील येतं, म्हणजे हुशार मुलांची गोष्ट आहे ना. आणि शाट कार्यकर्त्याचं तर शाटच नमुना असते. चला वागो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून काय अजून काही आलं नोटिफिकेशन तर सांगू तुम्हाला नवोदय.